श्रावण चालू झाला ना की भाज्या एवढ्या छान अशा हिरव्यागार दिसतात आणि बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या भाज्या श्रावणामध्ये येत असतात। तर पण माझा थोडासा बिझी शेड्यूल असल्यामुळे ना मी थोड्याशा कमी भाज्या घेऊन आलेली, कारण रविवारी वगैरे अजिबात वेळ मिळाला नव्हता। सगळं मी ऑर्डरची जी काही होती बरीचशी कामं ती मी सगळी पूर्ण करून घेतली आणि आपली दीपपूजा पण होती, त्याच्यामुळे खूप गडबड होती आणि बरीचशी कामं केल्यामुळे वीकली मील प्लॅनचं जे मी हे काम करते ना ते मला मिळालं नव्हतं। फ्लॉवर आज मला फ्लॉवर मटार असं मला भरून ठेवायचं होतं, कारण ते घरात असलं ना की पटकन एखाद्या वेळेस पावभाजी म्हणा किंवा मिक्स कुर्मा म्हणा किंवा त्याचबरोबर पुलाव म्हणा खिचडी म्हणा अगदी पटकन होतं। तर आणि आज मी भाज्या आणल्या ना ज्या पटकन साफ होणाऱ्या आणि आपल्याला करायला देखील पटकन, म्हणजे खूप असं काही चिरून वगैरे ठेवायला जागत नाही, अशी खूप गडबड होत नाही। फक्त मी त्याच्यामध्ये पालक आणि घेवड्याची भाजी घेऊन आलेली, कारण घेवडा मला उद्यासाठी लागणार आहे, कारण पण वाल पण मी भिजत घातले नव्हते, त्याच्यामुळे म्हटलं चला घेवड्याची भाजी घेऊ। आणि पालकची प्युरी वगैरे असेल ना तर मग पालक खिचडी होते, पालक पनीर पण होतो कधीतरी, सकाळच्या वेळेस पण पटकन होतो आणि जर आपल्याला अशीच काही भाजी वगैरे करायची असेल ना तरी देखील पटकन होतो। म्हणून या सगळ्या गोष्टी मी थोड्याशा विचार करूनच आणल्या, म्हणजे माझं टाइम मॅनेजमेंट खूप वाचेल। आणि आता पाऊस पण आता 2 दिवस सकाळचा नसल्यामुळे ना कोथिंबीर मला थोडीशी सुकी मिळाली, कारण ओली असेल तर मग मी नाही घेऊन येत। एक वेळ मी ती वापरणं टाळते जेवणामध्ये पावसामध्ये, पण इतर वेळेस मी बऱ्याच वेळा कोथिंबीर टाकते जेवणामध्ये, वापरते आणि ती भरपूर अशा प्रमाणात जेव्हा कोथिंबीर वापरतो ना आपण जेवणात त्याची टेस्ट, त्या पदार्थाची टेस्ट ना अगदी वाढून येते। पालक आज खूप छान मिळालेला। पहिली मला वाटत होती पाऊस आहे तर काय माहिती कसा येतोय पालक आतमध्ये, पण नाही, मी साफ केल्यानंतर अगदी व्यवस्थित होता आणि ड्रायच बघून मी घेतलेला। खूप अगदी ओला असला तर मग खूप आतमध्ये खूप खराब पानं असतात, तर मी बघून घेतला, ती धुवून ठेवली। एका साईडला जे आपले वाल पापडी जी होती घेवड्याची भाजी ती छानपैकी आता चिरून चॉप्ड करून ठेवते, म्हणजे उद्या माझी घाई गडबड होणार नाही, कारण उद्या पण आपली हीच सगळी कामं असणार आहेत। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि मैत्रिणींनो, आज पण भरपूर काम आहे। तर आता काय झालं, रविवारी मी बऱ्यापैकी सगळं बेकिंगचं काम करून घेतलेलं, म्हणजे जी आठवड्याभराची माझी ऑर्डर होती कुकीजची वगैरे ती सगळी मी रविवारी बेक करून घेतलेली आणि सोमवारी बेक करून घेतलेली। त्याच्यामुळे मी मध्ये एक व्हिडिओ फक्त क्वेश्चन अँड आन्सरचा तुमच्याबरोबर शेअर केला। 2 दिवस ती मी सगळी कामं करून घेतली, त्याच्यात थोडीशी बिझी होती, दीपपूजन पण होतं रविवारी, त्याच्यामुळे ती थोडी गडबड होती। पण ही जी कामं होती ना लाडू वगैरे बनवण्याची आणि ती सगळी मी बऱ्यापैकी करून घेतलेली, कारण आता बॅक टू बॅक मला रोज 1-2 कुरिअर करायचेच आहेत आणि इथे पण काही आहेत जे वॉक इन डिलिव्हरी मला करायचे आहेत। तर असं सगळी कामं आहेत, त्याच्यामुळे खूप बिझी आहे। आणि आठवड्याची भाजी आणायला मिळाली नव्हती, आजची भाजी आणली ती मी तुमच्याबरोबर शेअर केली। आणि मी अशाच मोजक्याच गोष्टी आणल्या ना की ज्या पटकन निवडल्या जातात आणि पटकन होतात पण, तर अशाच भाज्या मी मोजक्या घेऊन आलेली, त्या सगळ्या क्लीन वगैरे करून ठेवलं। आता जेवणाची तयारी करायची, तर सर्वात आधी जेवण करून घे, पण त्याच्या आधी एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची। तर मला ना बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत आणि मेल देखील येत आहेत, इन्स्टावर मेसेज येत आहेत ऑर्डरसाठी। आपण 5 तारीख ठेवलेली, म्हणजे मी तरी 5 तारीख ठेवलेली, कारण कसं होतं, कारण मी वर्किंग असल्यामुळे मग मला खूप गडबड होते सगळं मॅनेज करण्यासाठी, कारण चॉकलेट्स वगैरे हे सगळ्या अशा गोष्टी आहेत ना थोड्या विचार करून आणि खूप अगदी बोलतात ना काय पेशन्सचं काम आहे ते खूप सगळं, म्हणजे खूप अगदी मेजरमेंट्स, टेम्परेचर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून कुकीज आणि चॉकलेट्स वगैरे असं सगळं करावं लागतं। त्या घाई गडबडीत ते करून होत नाही। लाडू वगैरे तर होतात, त्याचं एवढं मला काही टेन्शन येत नाही, पण बेकिंग आणि जे चॉकलेट्स आहेत त्याच्यासाठी खूप पेशन्सने काम करावं लागतं। तर बऱ्याचशा ताईंनी मला रिक्वेस्ट केलेली की ताई ऑर्डर घ्या तुम्ही, आम्हाला ऑर्डर करायचे। तर अजून तुम्ही 1-2-3 दिवस, म्हणजे 9 किंवा 10 तारखेपर्यंत तुम्हाला जे काही ऑर्डर करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आणि तिथे तुम्ही ऑर्डर करा। जेव्हा तुम्ही मला मेल करताय आणि इन्स्टावर मेसेज करताय तेव्हा मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करते, तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तेव्हा तुम्हाला मी जे काही डिटेल्स देते त्याच्यानुसार मग आपण ऑर्डर 9 किंवा 10 तारखेपर्यंत हा शेवटचा असेल, कारण नंतर मग परत 15 तारीख आली मध्ये, तर 15 तारखेला आय थिंक थर्सडे आलाय, बँक हॉलिडे आलाय, थर्सडे नाही, आय थिंक फ्रायडे आलाय, बँक हॉलिडे आलाय आणि मध्ये परत एक रविवार येतो, तर मग कुरिअरमध्ये हे 2 दिवस वेस्ट जातात, म्हणजे कुरिअर्स बंद असतात, त्याच्यामुळे 2 दिवस मध्ये ते जातात। त्याच्यामुळे मला कुरिअर आयदर 14 तारखेला करावं लागणार आहे, ज्यांचे जास्त लांब आहेत
आणि ज्यांचे जवळ आहेत त्यांचे मी 16ला केले तरी मग एका दिवसात पोहोचतात ते. तर असं सगळा तो पण विचार मला करायचा असतो. तर ती एक मी गोष्ट आज तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप साऱ्या कमेंट केलेल्या की तुम्हाला कुकीजची रेसिपी हवी आहे, लाडूची रेसिपी हवी आहे, बॉक्समध्ये कुठले कुठले चॉकलेट्स कुठल्या कुठल्या फ्लेवरचे असतात, तर ते सगळं मी सांगेन, डिटेलमध्ये सांगेन. आणि जर तेव्हा तुम्ही मला इन्स्टावर वगैरे पिंग करता किंवा जेव्हा व्हॉट्सअपवर आपलं बोलणं होतं तेव्हा मी सगळे डिटेल्स तुम्हाला शेअर करतच असते. आज पण मला हॅम्पर्स तयार करायचे, तर बाकी सगळं आहे माझ्याकडे, पण पॅकिंगला पण तेवढाच वेळ जातो. तर थोडीशी बॉक्स वगैरे बनवण्यामध्ये सचिन हेल्प करतो, कारण ते जे सगळं काम असतं तो मी त्याला लिहून दिलेलं असतं. मग तो बॉक्सेस वगैरे रेडी करून देण्याचं मला काम करतो, कारण मला बाकी सगळं जमतं, पण जे मॅन्युअली बॉक्सेस फोल्ड करायचे असतात ना ते मला फार जमत नाही. म्हणजे तेवढं पटापट माझ्याकडनं होत नाही ते काम. त्याच्यामध्ये सचिन आर्ट खूप चांगलं करतो ना, मग त्याच्याकडे ती कला आहे की ते बॉक्स वगैरे पटापट फोल्ड करतो, बाकी सगळं मी काम करते. तर चला आज तुम्हाला आजच्या बॉक्समध्ये काय काय आहे, त्याची प्राइस काय आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत ते दाखवते. चला तर मग आज आपण 2 बॉक्स तयार करणार आहोत कुरिअरसाठीचे. हा जो पहिला बॉक्स दाखवतोय ही ऑर्डर माझ्याकडे बऱ्याच आधी आलेली होती आणि त्याच्यानंतरची जी ऑर्डर आहे ती मला आजच आलेली आहे. आणि आज माझ्याकडे सगळं रेडी असल्यामुळे मी म्हटलं चला ती देखील आजच तयारी डिस्पॅच करून टाकू. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे जे बॉक्सचं जे काम असतं मी म्हटलं ना बऱ्याच वेळा सचिनकडनं करून घेते मी आणि मी देखील करते, पण थोडा मला वेळ जास्त जातो. तर अशा पद्धतीचा हा हॅम्परचा बॉक्स तयार झालेला आहे. खाली थोडं डेकोरेशनसाठी मी पेपर ठेवलेले आणि याच्यामध्ये कुकीजचा आपण बॉक्स ठेवणार आहे. याच्यामध्ये 5 कुकीज आहेत, जी मल्टीग्रेन कुकीज आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये हे 4 लाडू ठेवलेले आहेत आपण. हे ड्रायफ्रूट, ओट्स, मखाणा असे लाडू आहेत. ओट्स आहेत, मखाणा आणि पूर्ण ड्रायफ्रुट्स आणि साजूक तुपातले लाडू आहेत. ही आहेत नॉर्मल चॉकलेट्स 8 ते 10 जसं तुम्ही घ्याल, जसं तुमच्या हॅम्परची कॉस्ट असते तशा पद्धतीने ह्याच्यामध्ये चॉकलेट्स असतात. आता याच्यामध्ये 8 चॉकलेट्स आहेत आणि ते ड्रायफ्रूट चिक्की आपण ठेवलेली आहे. ऍक्च्युली या कस्टमर्सना मला जे जे प्रोडक्ट्स मी व्हिडिओमध्ये दाखवलेत ते सगळे त्यांना टेस्ट करायचे होते, म्हणून मग त्यांना सगळ्या प्रकारचे मी प्रोडक्ट्स दिले. आणि त्याच्यामध्ये 2 राख्या यांना हव्या होत्या या गिफ्ट बॉक्समध्ये, 1 राखी नको हवी होती. तर मी अशा पद्धतीच्या पण राख्या गिफ्ट बॉक्समध्ये देते. जी मी तुम्हाला लोकरीची जी राखी होती विणलेली ती तर मी दाखवलीच, पण ती आपली मैत्रीण एक आहे ती करते ते सगळं. पण मी माझ्या गिफ्ट बॉक्समध्ये अशा प्रकारच्या राख्या देते आणि तुम्ही बघू शकता खूप नाजूक आणि अतिशय सुंदर अशा या राख्या आहेत. आणि पाठीमागून अजिबात टोचत वगैरे अजिबात नाही, की नाही तर बऱ्याच वेळ अशा ज्या राख्या असतात ना पाठीमागच्या साईडने ना हाताला टोचतात, कधीतरी खरचटलं जातं. तर तशा पद्धतीच्या राख्या मी अजिबात वापरत नाही आणि प्रत्येक राखेची डिझाईन मी युनिक पद्धतीने घेतलेली आहे. आणि अगदी छोट्या जरी असल्या ना तरी त्या दिसायला खूप सुंदर अशा दिसतात. म्हणजे तुम्हाला लहान मुलांना जर राखी बांधायची असेल ही ना तरी देखील त्या चांगल्या आहेत, आणि मोठ्या व्यक्तींना जरी बांधायची असेल ना तरी दोघांच्या हाताला खूप सुंदर दिसेल. याच्यामधली ही जी एक सर्वात शेवटची ही जी राखी आहे बघा, ही तर अगदी सुंदर आहे. म्हणजे ज्यांचा हात थोडासा मोठा असेल ना त्यांच्या हातामध्ये तर अगदी सुरेख अशी ही राखी दिसेल. तर तुम्हाला पण आवडल्यात की नाही राख्या मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने 2 राख्या मी त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत. एक राखी माझी अजून एका बॉक्समध्ये जाणार आहे आणि 1 राखी मग मी ठेवून घेणार आहे. आणि या बॉक्सला आता आपल्याला पॅकिंग करायचं. तर पॅकिंग करण्यासाठी आपण बरेचसे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात आपल्याकडे. या गिफ्ट बॉक्सची किंमत 600 रुपये आहे. तर याला जसं पॅकिंग आहे तशा पद्धतीने याची कॉस्ट ठरवली जाते. मी इथे तुम्हाला साईडला इमेज दाखवेन की याला कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे हॅम्पर मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि त्याचा एक लुक वेगळाच दिसतो. तर इथे बघू शकता हे माझे दिवाळी बॉक्सेसचे काही हॅम्पर होते गेल्या वर्षीचे आणि ते मी कशा पद्धतीने पॅक केलेले. तुम्हाला जसं डेकोरेशन हवं असेल, तुम्हाला जसं तुमचं हॅम्पर उठून दाखवायचं असेल किंवा आकर्षक बनवायचं असेल तेवढीच त्याची कॉस्ट वाढली जाते. त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे दाखवले की म्हणजे जे डेकोरेशन केलेलं होतं ते पिक मी साईडला दाखवलं आणि आपण याच्यावर नॉर्मल डेकोरेशन असं करणार आहे. आणि ह्या ज्या बॉक्सची ऑर्डर आहे ना मला ही आजच आपला व्हिडिओ बघून आलेली आहे आणि त्यांना मी म्हटलं माझ्याकडे सगळं रेडी होतं, त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपण कुरिअर पण करून टाकू. ॲक्च्युली काय झालं, बऱ्याच वेळा कुकीज वगैरे जे असतात ना मी प्री ऑर्डरच घेते, पण आता हे काम चालू झालंय त्याच्यामुळे मी एक्स्ट्राच कुकी रविवारी बनवून ठेवलेल्या. काही कुकीज मी फ्रेशमध्ये बनवलेल्या, जे कुरिअर आपण काल केलं त्या कुकीज मी सोमवारी बनवून घेतलेल्या. म्हणजे फक्त मी मंगळवारी थोडंफार पॅकिंग केलं आणि मग मी आज बुधवारी ते डिस्पॅच केलं. शक्यतो मी जास्त दिवस आधी बनवून ठेवत नाही, जेव्हा मला पाहिजे असेल त्याच्या 1 किंवा 2 दिवसच मी आधी बनवते आणि मग ते लगेचच डिस्पॅच करते.
तर इथे हा बॉक्स आपला तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज हव्या होत्या. तर ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या सगळ्या कुकीज मी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर थोडेसे चॉकलेट्स हवे होते त्यांना आणि एक राखी हवी होती. तर अशा पद्धतीने आपलं हे हॅम्पर, छोटंसं क्यूट्स असं हॅम्पर तयार झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवल्या आज 2 बॉक्सेस होते. आता याचं पॅकिंग असून बाकी आहे, ते आता आम्ही जेवणानंतर करू. त्याच्यानंतर मग ब्लॉग वगैरे एडिट करायचं असं बरंचसं काम आहे. आणि आज ना आता हे सगळं पॅकिंग करताना आणि तुमच्याबरोबर गप्पा मारताना एक गोष्ट आठवली. म्हणजे अनुभव असतात ना आपले, म्हणजे या अनुभवातूनच आपण शिकत असतो. मी नेहमी म्हणते आपण म्हणजे येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवत असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बरंचसं काही शिकत असतो. तर तसंच माझ्या बाबतीतला हे जे मी हॅम्पर्स वगैरे बनवते, तर सुरुवातीला मी जेव्हा नवीन होती तसं आता आपल्या बऱ्याच मैत्रिणी विचारतात की तुझा बिझनेस ग्रो करण्यासाठी तू काय केलंस किंवा कशा पद्धतीने करतेस. तर वेळ यावी लागते किंवा आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. नुसते आपण असंच बसलो तर काही शक्य नसतं. तर माझ्या बाबतीत पण असंच झालेलं. जेव्हा मी सुरुवातीला नवीन होतं, माझं स्वतःचं तर चॅनल होतं, पण माझ्या मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचले जात नव्हते आणि मला असं वाटत होतं की आपण जे करतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मी देखील अशाच माझ्या बऱ्याचशा युट्यूब मैत्रिणींना ज्यांना आहे ते माझे हे गिफ्ट हॅम्पर्स मी दिलेले त्यांना, म्हणजे ऍज अ त्यांच्यासाठी दिलेले. पण मला असं इच्छा होती आणि आम्ही बोलूनच दिलेले की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवा, कोणाला ऑर्डर्स असतील तर देतील, म्हणजे सांगतील, ते तुमच्याशी कनेक्ट होतील किंवा माझ्याशी कनेक्ट होतील. जरी माझ्याशी कनेक्ट नाही झाले किंवा आपल्याला ऑर्डर नाही मिळाले तरी असं काहीतरी प्रोडक्ट्स असतात किंवा अशा पद्धतीने देखील बनवलं जातं, अशा पद्धतीने पण आपण गिफ्ट देऊ शकतो, अशी एक आयडिया लोकांपर्यंत मिळेल. तर म्हणून मी दिलेले. पण काही जणांनी असं होतं की काही जणांनी खूप चांगल्या गोष्टी माझ्या व्हिडिओबद्दल पूर्ण डिटेलमध्ये सांगितल्या, पण काही जणांनी असं आहे ना की त्याचा उल्लेख कुठेच केला नाही. म्हणजे इव्हन व्हिडिओमध्ये तर सोडा, पण स्वतः पण त्या गोष्टीचा फीडबॅक दिला नाही की अरे मी तुझे चॉकलेट्स टेस्ट केले किंवा तू दिलेल्या गोष्टी मी टेस्ट केल्या, खूप छान होत्या. म्हणजे स्वतः पण फीडबॅक नाही दिला आणि युट्यूबवर पण फीडबॅक नाही दिला. तर आता ते तुमच्या सगळ्यांचा एवढा सपोर्ट बघते, जो तुम्ही सपोर्ट करताय माझ्या या छोट्याशा बिझनेसला, एवढं प्रेम दाखवताय आणि खूप लांबून मला इन्क्वायरीज येत आहेत. म्हणजे मी खूप तुमच्या सगळ्यांची माझ्या बिझनेससाठी एवढा मोठा सपोर्ट करताय तुम्ही, यासाठी खूप ऋणी आहे. तुमचा सपोर्ट असाच असू दे आणि आपला बिझनेस पण आपलं जसं चॅनल ग्रो होतंय तसं आपला हा बिझनेस पण हळूहळू का होईना लवकरच ग्रो होईल. तुम्हाला याबाबत काही माझ्याकडनं माहिती हवी असेल किंवा तुमचा असं काही एखादा बिझनेस असेल, तुम्हाला वाटत असेल की माझ्या मार्फत त्याचं 4 लोकांपर्यंत पोहोचेल, तर ते देखील तसं काही तुम्हाला करायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडे पासून म्हणजे मी तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.